तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भटके विमुक्त आणि पारधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असून या वंचित घटकांच्या विकासाशिवाय भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनविता येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले। खामगाव येथे स्वर्गीय भय्यूजी महाराज यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पारधी आदिवासी मुलांच्या शाळेला डॉक्टर भागवत यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। अमनोरा एस फाउंडेशनच्या पुढाकाराने शाळेत पारधी मुलांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले। भटके विमुक्त समाज पूर्वी ज्ञानवाटपासाठी समाजात फिरत असे, मात्र काळाच्या ओघात हा समाज वंचित झाला। ब्रिटिश काळात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्यामुळे पारधी आदिवासी समाजावर गुन्हेगार जमात असा शिक्का लावण्यात आला आणि त्याचा मोठा फटका समाजाच्या प्रगतीला बसला, असे डॉक्टर भागवत यांनी बोलताना नमूद केलं। वंचित समाजातील मुलांना शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विकासाचा समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। हे आपले समाज बांधव आहे, ते त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे आज अशा दुस्थितीत आहे। आपला समाज तगून राहावा, स्वतंत्र व्हावा, यासाठी जो संघर्ष झाला इतके वर्ष, त्यात त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांना ही स्थिती प्राप्त झाली आहे। आपण त्यांना विसरू कसं शकतो? आपण त्यांच्यासाठी जीवन जगतो, जसं मी माझं जीवन जगतो, माझ्या घरासाठी जगतो, आई वडिलांसाठी, पोराबाळांसाठी जगतो, तसं माझं जीवन मी यांच्यासाठीही जगतो। मी याच्या ज्ञान आपल्याजवळ नाही आहे, कोणाचं तरी ऐकून आपण चालतो, परंतु आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान सांगोवागीचं ज्ञान नाही। ताप आला, थंडी वाजून ताप आला तर काय करायचं? त्या घरच्या आजूबाजूला माहीत होतं, घरी त्याची औषधही होती, आणि आतापर्यंत डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी आपण किती